इच्छा भगवंताची संस्थेच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। दरम्यान आपला दवाखाना या आरोग्य सेवेचा शुभारंभ देखील करण्यात आला। इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं राज्याचे अल्पसंख्याक क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि इच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक लक्ष्मण जाधव यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक 22 मधील सेटलमेंट येथील मरगू मास्तर मैदान इथं मोफत सर्वरोग निदान शिबिर आणि आपला दवाखाना या आरोग्य सेवेचा शुभारंभ करण्यात आला। दरम्यान आमदार देवेंद्र कोठे, इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक लक्ष्मण जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा संगीता जोगदनकर, राष्ट्रवादी युवती अध्यक्षा किरण माशाळकर, पालिकेचे आरोग्य अधिकारी अजित बोराडे, प्रमिला स्वामी, प्रमिला बिराजदार, संगीता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजनानं आणि दीपप्रज्वलनानं या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। आपला दवाखाना या आरोग्य सेवेचा शुभारंभ आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत लहान बालक, गर्भवती माता आणि ज्येष्ठ नागरिक या तिघांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला। उपस्थितांचा सत्कार किसन जाधव आणि चेतन नागेश गायकवाड यांनी केला। यावेळी किसन जाधव यांनी प्रास्ताविक केलं। भरणे मामांच्या माध्यमातून, लक्ष्मण मामांच्या माध्यमातून येथील भागातील नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध व्हावं, आरोग्याचे जे प्रश्न ते सोडवले जावं, हा मानस मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल, आम्ही दोघांनी ठरवलं की बाबा आपल्या भागासाठी, आपल्या लोकांसाठी जो 25 वर्षापूर्वी शासकीय दवाखाना या ठिकाणी कार्यरत होता, तो बंद पडलेला होता, तो दवाखाना सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपला दवाखाना सेंटर या ठिकाणी सुविधा उपलब्ध केली आहे। आणि या दवाखान्याच्या माध्यमातून येथील गरीब जनतेला, जे गरजू जनता आहे, ज्या जनतेला उपलब्ध सुविधा होत नाहीत, म्हणजे मेडिकलच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत, त्यांच्यासाठी हा प्राथमिक उपचार केंद्र या ठिकाणी सुरू करण्याचा मानस आज या ठिकाणी केलेला आहे। या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं की सोलापूरचा विमानसेवेचा प्रश्न निकाली लागला, सोलापूरचा पाण्याचा प्रश्न निकाली लागला। मी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व महायुतीचे आभार मानतो की सोलापूरची विमानसेवा सुरू होतीये। आज गोव्याला जरी ही विमानसेवा सुरू होत असली तर निश्चितच येणाऱ्या कालावधीत लवकरात लवकर मुंबईला देखील सोलापूरची विमानसेवा सुरू होईल। आणि फक्त मुंबईच नाही तर अन्य ठिकाणी सुद्धा, जे हैदराबाद असतील, बेंगलोर असतील, तिरुपती असतील, याही ठिकाणी आपली विमानसेवा सुरू होईल। महिला मोठ्या संख्येने, पाण्याचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो की आज तुम्हाला जे आठवड्यातनं एकदा 8व्या 9व्या दिवशी पाणी येत आहे, इतके वर्ष तुम्ही सहन केलं, आज दुहेरी पाईपलाईन पूर्ण झाली आहे, पाकणीला पाणी आलंय, पुढच्या 15 दिवसात ते पाणी सोरेगावला येईल आणि टेस्टिंग झाल्यानंतर तुमच्या नळाला किमान आठवड्यातनं 2दा पाणी देण्याची जबाबदारी आमची असेल। आणि निश्चितच ज्यावेळेस आमची WTP पाकणीचं काम पूर्ण होईल त्यावेळेस 1 दिवस आड पाणी आम्ही पुढच्या वर्षभरात निश्चितच सोलापूरकरांना देण्याचा शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्याला देतो। या आरोग्य शिबिराला माजी नगरसेवक तौफिक शेख, आसिफ शेख, सलीम नदाफ, वसीम शेख, JD जावीर, साबिल आडते, अखिल नाईकवाडी, इरफान शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती। आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत जाधव, विनोद गायकवाड, उमेश जाधव, शरद शिंदे, सचिन गुत्तेदार, संतोष ऋतिक गायकवाड, हरीश तेलुगू, संतोष लोंढे, अमोल जगताप, किरण शिंदे, प्रथमेश पवार, दिनेश आवटे, शीतल क्षीरसागर, किरण सकटे, तेजस गायकवाड, कार्तिक जाधव, उत्कर्ष गायकवाड, अजिंक्य जाधव, करण जाधव, माऊली जरग, माणिक कांबळे, वसंत कांबळे, महादेव राठोड, आनंद गाडेकर, हुलगप्पा शासम आदींनी परिश्रम घेतले।